नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं स्वागत करतोय. आजच्या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या सप्ताहात घडलेल्या चालू घडामोडी. वेलामाला सिमन्ना यांची LNF साहित्य पुरस्कार 2025 साठी निवड. आंध्र विद्यापीठातील तेलुगू विभागाच्या माजी प्रमुख आणि प्रतिष्ठित तेलुगू लेखिका वेलामाला सिमन्ना यांची लोकनायक फाउंडेशन LNF साहित्य पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे, ज्याचे बक्षीस 2 लाख रुपये आहे. हा पुरस्कार 18 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणम येथे प्रदान केला जाणार आहे. LNF ने नोरी दत्तात्रेडू, थोटाकुरा प्रसाद, वेमुलापल्ली राघवेंद्र चौधरी आणि आर्यन उदय अरेती यांनाही जीवनवेळ अचीवमेंट पुरस्कार जाहीर केले. 100 पेक्षा अधिक कामे लिहिण्यासाठी आणि तेलुगू भाषा आणि संस्कृतीत त्यांच्या 100 पेक्षा अधिक साहित्य कृती लिहिण्यासाठी आणि तेलुगू भाषा आणि संस्कृतीत त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध असलेले सिमन्ना यांची ही मान्यता समकालीन तेलुगू साहित्यिक, प्रवचन आणि सांस्कृतिक संवर्धनातील त्यांचा प्रभाव अधोरेखित करते. भारताचे पहिले माहे क्लास ASW शॅलो वॉटर क्राफ्ट पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाले. भारतीय नौदलाने INS माहे ही पहिली माहे श्रेणी अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ASW SWC तैनात केली आहे, जी भारताच्या किनारी संरक्षण आणि आत्मनिर्भर भारत प्रयत्नांना मोठी चालना देणारी आहे. कोची शिपयार्ड लिमिटेडने 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह बांधलेले हे जहाज प्रगत सोनार, स्टेल्थ वैशिष्ट्यांसह आणि उच्च कुशलतेसह समुद्री पाणबुडी विरोधी क्षमता वाढवते, जे पाणबुडी शिकार, किनारी देखरेख आणि एस्कॉर्ट ऑपरेशन सारख्या मोहिमांना समर्थन देते. ऐतिहासिक माहे शहराच्या नावावरून हे जहाज परंपरा आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण करते, जे संरक्षण उत्पादनात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचे प्रतीक आहे. स्पेनवर दमदार विजय मिळवत इटलीने चौथे डेव्हिस कप जेतेपद पटकावले. 2025 च्या डेव्हिस कप फायनलमध्ये इटलीने स्पेनला 2-0 असे हरवून आपले चौथे डेव्हिस कप जेतेपद आणि सलग तिसरे अभूतपूर्व विजेतेपद पटकावले. मॅटोआ बेरेटिनीने पाब्लो कॅरना बुस्टावर सरळ सेटमध्ये विजय मिळवून संघाला सुरुवात करून दिली. त्यानंतर फेलुआ कपिलने जोमे मुनार विरुद्ध शानदार पुनरागमन केले आणि दुहेरी सन्मानाशिवाय विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह इटली हा अमेरिकेनंतर डेव्हिस कपमध्ये हॅट्रिक करणारा दुसरा देश बनला आहे. या विजयामुळे इटलीने 1976, 2023 आणि 2024 मधील मागील विजयांमध्ये भर घातली आहे आणि आधुनिक टेनिस पॉवर हाऊस म्हणून आपला दर्जा मजबूत केला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सला सुरुवात झाली. भारताच्या युवा क्रीडा प्रतिभेचा आणि राजस्थानच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2025 रोजी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स KIUG चे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या स्पर्धेत 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राजस्थान 7 शहरांमध्ये 23 खेळांमध्ये 7,000 सहभाग घेतील, ज्यात 2030 पेक्षा अधिक विद्यापीठांमधील 5,000 पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्यांदाच KIUG चे आयोजन करत राजस्थानमध्ये उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्याचा आणि राष्ट्रीय क्रीडा परिसंस्था मजबूत करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राज्यव्यापी क्रीडा महोत्सवाचे प्रदर्शन केले जात आहे. कुटुंबे आणि तरुणांना सक्षम बनवण्यासाठी भीमने UPI सर्कल फुल डेलिगेशन सुरू केले. NPCI भीम सर्व्हिसेस लिमिटेड NBSL ने भीम ॲपवर UPI सर्कल फुल डेलिगेशन लॉन्च केले आहे, ज्यामुळे प्राथमिक वापरकर्ता विश्वासू लोकांना
कुटुंब कर्मचारी किंवा अवलंबितांना ₹15,000च्या मासिक मर्यादेसह आणि 1 महिना ते 5 वर्षांच्या वैधतेसह यूपीआय पेमेंट सुरू करण्यास आणि पूर्ण करण्यास अधिकृत करू शकतो. हे वैशिष्ट्य ज्येष्ठ नागरिक, तरुण, प्रौढ आणि लहान व्यवसाय मालकांना सुरक्षित, नियंत्रित डिजिटल पेमेंट सक्षम करून पारदर्शकता आणि वापरकर्त्यांचे निरीक्षण राखून फायदा देते. वापरकर्ते मर्यादा ठरवतात, ओळख पडताळतात आणि यूपीआय पिनद्वारे पूर्ण नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये कमी सोयीस्कर असलेल्यांसाठी आर्थिक समावेशन आणि सोयीला प्रोत्साहन मिळते. भारत भारताने पुन्हा एकदा महिला कबड्डी विश्वचषक जिंकला. भारताच्या महिला कबड्डी संघाने बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकला. चायनीज तैपेईच्या 35-28 असा पराभव करून त्यांचे जेतेपद यशस्वीरित्या राखले. कॅप्टन रितू नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांच्या नेतृत्वाखाली संजू देवी, चंपा ठाकूर, भावना ठाकूर आणि साक्षी शर्मा यांच्या उत्कृष्ट कामगिरीसह भारताने मजबूत बचाव, सामरिक छापे आणि शिस्तबद्ध गेम प्लेचे प्रदर्शन केले. इराण विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या विजयात 33-21 आणि अंतिम विजयात मुख्य प्रशिक्षक तेजस्वी आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रियांका यांच्या रणनीती महत्वाच्या होत्या, ज्यामुळे जागतिक कबड्डी पॉवर हाऊस म्हणून भारताचा दर्जा मजबूत झाला. रोहित शर्माची आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026च्या टूर्नामेंट अँबॅसेडर म्हणून नियुक्ती. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2026 साठी रोहित शर्माची स्पर्धा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या T20 वारशातील एक महत्वाचा व्यक्तिमत्व, सरासरी 32.01 आणि स्ट्राईक रेट 140.89 ने 4,231 T20 धावा आणि 2007च्या भारताच्या विजयात खेळाडू आणि 2024च्या विजयात कर्णधार निर्णायक रोहित स्पर्धेच्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल. चाहत्यांना गुंतवून ठेवेल, प्रचार मोहिमांना पाठिंबा देईल आणि यजमान राष्ट्रापर्यंत पोहोच मजबूत करेल. भारताने घरच्या मैदानावर आपले जेतेपद राखताना त्याची भूमिका, सातत्य, नेतृत्व आणि क्रिकेटचा वारसा अधोरेखित करते. पंतप्रधानांच्या हस्ते हैदराबादमध्ये पहिल्या जागतिक विमान इंजिनची MRO सुविधेचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया SAESI सुविधेचे उद्घाटन केले, जे जागतिक MRO हब बनण्याच्या भारताच्या प्रयत्नातील एक मोठे पाऊल आहे. 45,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेली ही सुविधा ₹1300 कोटी गुंतवणुकीसह LEAP इंजिनांना सेवा देईल. 1,000+ उच्च कौशल्यपूर्ण नोकऱ्या निर्माण करेल आणि विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देईल. पंतप्रधानांनी भारताचे वेगाने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र, मजबूत FDI सुधारणा आणि एक विश्वासार्ह उत्पादन आणि गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून देशाच्या उदय यावर प्रकाश टाकला, ज्यामुळे आम्ही मोठे स्वप्न पाहत आहोत, मोठे करत आहोत आणि सर्वोत्तम कामगिरी करत आहोत या दृष्टिकोनाला बळकटी मिळाली. जावोखीर सिंधोरोव यांना 2025च्या FIDE विश्वचषक विजेत्याचा मुकुट देण्यात आला. गोव्यात झालेल्या नाट्यमय टायब्रेक सामन्यात वेई यीचा पराभव करून 1.5-1.5 असा विजय मिळवून जावोखीर सिंधोरोवने तरुण FIDE विश्वचषक विजेता बनून इतिहास रचला. या स्पर्धेत तीव्र लढाया, संस्मरणीय अपसेट होते आणि महिनाभर चालणाऱ्या 2025 FIDE विश्वचषकाचा समारोप झाला, ज्यामुळे आता जगाचे लक्ष दोहा येथे होणाऱ्या आगामी FIDE रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपकडे वळले आहे. अहमदाबादला 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अधिकृत यजमानपद मिळाले. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केल्यानुसार अहमदाबादला 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान शहर म्हणून निश्चित करण्यात आले आहे, ज्याने नायजेरियातील अबुजा शहराला मागे टाकले आहे. या खेळामध्ये 15 ते 17 खेळांचा समावेश असेल, ज्यामध्ये T20 क्रिकेट आणि ट्रायथलॉनचा आढावा घेतला जाईल.
आणि हे खेळ राष्ट्रकुल क्रीडा चळवळीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केले जातील. आयोजकांनी दिल्ली 2010च्या समस्या टाळण्याचे उद्दिष्ट तयार पायाभूत सुविधा, सुरक्षित निधी आणि लवकर नियोजनाद्वारे ठेवले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम सारख्या गुजरातच्या जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचा वापर करून भारतीय आणि राष्ट्रकुल क्रीडा क्षेत्रासाठी समावेशकता आणि कायमस्वरूपी वारसा जोपासण्याचे काम केले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला कॅबिनेटचा हिरवा कंदील. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो फेज 2 ला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये मार्ग क्रमांक 4 खराडी खडकवासला आणि मार्ग क्रमांक 4 नल स्टॉप वारजे माणिकबाग पूर्णपणे उंचावलेला 31.636 किलोमीटर विस्तार, ज्यामध्ये 28 स्थानके आहेत, ज्याचा उद्देश गर्दी कमी करणे आणि हरित गतिशीलता वाढवणे आहे. रुपये 9,857.85 कोटी गुंतवणुकीसह आणि महामेट्रोद्वारे अंमलबजावणीसह हा प्रकल्प खराडी, हडपसर, स्वारगेट, खडकवासला आणि वारजे यासारख्या प्रमुख केंद्रांना एकत्रित करेल. चालक विरहित सीबीटीसी गाड्या तैनात करेल आणि 2028 पर्यंत 4 लाखाहून अधिक दैनंदिन प्रवाशांना सेवा देईल असा अंदाज आहे, जो पुण्याच्या 100 किलोमीटर मेट्रो नेटवर्क आणि शाश्वत शहरी वाढीच्या दिशेने एक मोठी झेप आहे. 10 वर्षीय जिओव्हाना डी सिक्वेरा हिने जागतिक जिऊ जित्सू चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकले. अबुधाबी येथे झालेल्या जागतिक व्यावसायिक जिऊ जित्सू चॅम्पियनशिप 2025 मध्ये 10 वर्षांच्या जिओव्हाना डी सिक्वेरा हिने 28 किलोग्राम वजनी गटात कांस्य पदक जिंकले, जो भारतासाठी अभिमानास्पद टप्पा आहे. तिची कामगिरी विशेषतः महत्वाची आहे, कारण ती गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 5 महिन्यांनी आली आहे आणि ज्यामध्ये अपवादात्मक शिस्त, लवचिकता आणि तांत्रिक कौशल्य दिसून येते. आई लुड्स डी सिक्वेरा, प्रशिक्षक रौनक सिंग आणि बहीण एरिका यांच्या पाठिंब्याने जिओव्हानाचा विजय जागतिक मार्शल आर्ट्समध्ये भारताच्या वाढत्या उपस्थितीत आणि डी सिक्वेरा बहिणींनी प्रतिनिधित्व केलेल्या वाढत्या प्रतिभेवर प्रकाश टाकतो. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचा समारोप पुरस्कारांसह झाला. एक भारत श्रेष्ठ भारत या थीम खाली भारताच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक सामर्थ्याचे उत्सव साजरा करत 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF 2025 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे संपन्न झाला. 18 लाखाहून अधिक अभ्यागतांसह या कार्यक्रमात राज्ये, मंत्रालये, सार्वजनिक उपक्रम, परदेशी मंडप आणि खाजगी क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागाचा गौरव करण्यात आला, ज्यामध्ये राजस्थान, झारखंड, ओडिशा संरक्षण मंत्रालय, AIT बोर्ड इंडिया आणि थायलंड या प्रमुख विजेत्यांनी सहभाग घेतला. हे भारताच्या नवोपक्रम, शाश्वतता आणि समावेशक वाढीवर वाढत्या भराचे प्रतिबिंब आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी वैयक्तिकृत कर्करोग थेरपीसाठी ऑन्कोमार्क AI फ्रेमवर्क विकसित केला. SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी अशोका विद्यापीठाच्या सहकार्याने ऑन्कोमार्क लॉन्च केले. एक FI चलित फ्रेमवर्क जो वैयक्तिकृत उपचारांचे मार्गदर्शन करण्यासाठी कर्करोगाच्या आण्विक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करतो. पारंपरिक TNM स्टेजिंगच्या पलीकडे जाऊन ऑन्कोमार्क 14 कर्करोग प्रकारांमध्ये 3.1 दशलक्ष सिग्नल सेल डेटा पॉइंट्स वापरून मेटासिस, रोगप्रतिकारक शक्ती चुकवणे, जिनोमिक अस्थिरता आणि उपचार प्रतिकार यासारख्या प्रक्रिया डिकोड करते. जागतिक स्तरावर 20,000 रुग्णांच्या नमुन्यांवर प्रमाणित केलेले ते लवकर निदान करण्यास, लक्षित उपचार करण्यास आणि अति किंवा कमी उपचार टाळण्यास मदत करते. डॉक्टर शुभाशिष हलदर आणि डॉक्टर देवयान गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा पाठिंबा होता आणि तो नेचर कम्युनिकेशन्स बायोलॉजी मध्ये प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये AI संचलित अचूक ऑन्कोलॉजी मध्ये भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींनी गोव्यात 77 फूट उंचीच्या रामाच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि रामायण थीम पार्कचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी गोव्यातील कानाकोना येथे श्री संस्थान गोकर्ण पर्तागली जीवोत्तम मठाच्या 550व्या वर्षाच्या समारंभाचे शारदा पंचत मनोत्सव औचित्य साधून 77 फूट उंचीच्या रामाच्या कांस्य पुतळ्याचे आणि रामायण थीम पार्कचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी उडुपीला भेट दिली. श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायणात भाग घेतला. सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन केले आणि कनक कवचाचे समर्पण केले. या दुहेरी उत्सवांमध्ये श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर भर देण्यात आला, ज्यामुळे भारताच्या महाकाव्यात्मक वारशाला अध्यात्म आणि वारसा पर्यटनाच्या आधुनिक अभिव्यक्तींशी जोडले गेले. एकाच दिवसात सर्वात मोठ्या करिअर सल्ला कार्यक्रमासाठी ICAI ने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ने एकाच दिवसात सर्वात मोठे करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात 7,400हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यात 6,166 विद्यार्थ्यांची गिनीज निकषानुसार अधिकृतपणे गणना करण्यात आली. हे ICAI च्या प्रमुख CAFY च्या 4.0 युवकांसाठी अकाउंटिंग आणि फायनान्स मधील करिअर आणि सुपर मेगा करिअर काउन्सिलिंग प्रोग्रामचा भाग होते. ऑपरेशन सागर बंधू चक्रीवादळ दितवा नंतर श्रीलंकेला भारताचे मदत अभियान. नोव्हेंबर 2025च्या अखेरीस चक्रीवादळ दितवाने श्रीलंकेला धडक दिली, ज्यामुळे मुसळधार पाऊस, भूस्खलन, 50हून अधिक लोकांचा मृत्यू आणि पायाभूत सुविधा, शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन सागर बंधू ओशन फ्रंट सुरू केले, एक मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती मदत HADR मोहीम. INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांना मदत साहित्य, अन्न, औषधं आणि आपत्कालीन किटसह कोलंबोला तैनात केले. हे ऑपरेशन भारताची एक विश्वासार्ह सागरी शेजारी म्हणून भूमिका अधोरेखित करते, जे प्रादेशिक सहकार्य, जलद आपत्ती प्रतिसाद आणि मानवतावादी पोच यावर लक्ष केंद्रित करते, जसे की परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी अधोरेखित केले आहे. गिफ्ट सिटी हे भारतातील प्रमुख जागतिक आर्थिक आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास आले आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी गिफ्ट सिटी हे भारतातील पहिले कार्यरत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र IFSC आणि स्मार्ट सिटी आहे, जे अहमदाबाद आणि गांधीनगर दरम्यान स्थित आहे, जे सिंगापूर आणि दुबई सारख्या जागतिक केंद्रांना टक्कर देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण IFSCA द्वारे नियंत्रित, ते बँकिंग, भांडवली बाजार, विमा आणि फिनटेकवर एकीकृत देखरेख देते, ज्यामध्ये सिंगल विंडो मंजुरी आणि नवोन्मेष केंद्र धोरणे आहेत. 1,000 पेक्षा जास्त 3,300 एकर पर्यंत वाढवता येणारे पसरलेले गिफ्ट सिटीमध्ये बँका, मालमत्ता व्यवस्थापक, विमा कंपन्या, विमान आणि जहाज भाडेपट्ट्यावर आणि 2 आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजसह 1,000 पेक्षा अधिक संस्था आहेत. ऑन शोरिंग बौद्धिक संपदा संस्थेद्वारे गिफ्ट सिटी भारताचे गणसी बनण्याचे स्वप्न पाहत आहे. भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गिफ्ट IFSC म्हणून ओळखले जाणारे गुजरातचे गिफ्ट सिटी आता वेनसे सारख्या जागतिक ऑफशोअर अधिकार क्षेत्रापासून प्रेरित होऊन एक प्रमुख बौद्धिक संपदा हक्क IPR
केंद्र बनण्याची योजना आखत आहे. IFSCA च्या पाठिंब्याने या प्रस्तावाचे उद्दिष्ट कंपन्यांना गिफ्ट सिटीमध्ये आयपी नोंदणी आणि धारण करण्याची परवानगी देणे आहे. यामुळे केंद्रीय कंपन्यांच्या आयपी परदेशात स्थलांतरित करण्याचा दीर्घकालीन ट्रेंड कमी होईल. कायदेशीर सुलभता, वित्तीय सेवा आणि आयपी आधारित वित्तपुरवठा यांचे मिश्रण करणाऱ्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आयपी व्यवस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी एक समर्पित तज्ञ समिती कार्यरत आहे. या निर्णयामुळे आयपी बहिर्गमन यामुळे आयपी बहिर्गमन रोखणे, पारदर्शक अनुपालन, आयपी परिसंस्था तयार करणे, आयपी समर्थित वित्तपुरवठा आणि रिअल्टी स्ट्रक्चरिंग सक्षम करणे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि संशोधन आणि विकास केंद्रित कंपन्यांना आकर्षित करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे भारताची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था मजबूत होईल. जय शहा यांना इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला प्रीमियर लीग, WPL, वेतन समानता, जागतिक विस्तार उपक्रम, ऑलिम्पिक वकिली आणि क्रिकेट पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यासारख्या प्रमुख सुधारणांसह क्रिकेटमधील परिवर्तनकारी नेतृत्वासाठी जय शहा यांना उत्कृष्ट कामगिरी श्रेणीमध्ये इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान क्रीडा प्रशासनात भारताचा वाढता प्रभाव, लिंग समानतेसाठीचा आग्रह आणि जागतिक क्रिकेट परिसंस्थेची पुनर्परिभाषा करण्यात शहा यांची भूमिका अधोरेखित करतो. या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या 2025च्या विश्वचषक विजयाचा उत्सव देखील साजरा केला जातो. MH-60R नेव्ही हेलिकॉप्टर स्पोर्टसाठी भारताने अमेरिकेसोबत 7,900 कोटी रुपयांचा करार केला. भारताने आपल्या MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर ताफ्याचे दीर्घकालीन टिकाव सुनिश्चित करण्यासाठी फॉरेन मिलिटरी सेल्स FMS कार्यक्रमांतर्गत अमेरिकेबाबत रुपये 7,900 कोटींचा करार औपचारिक केला. या करारामध्ये सुटे भाग, तांत्रिक सहाय्य, देखभाल, प्रशिक्षण, घटक दुरुस्ती आणि भारतात प्रथम स्तरीय दुरुस्ती सुविधांची स्थापना समाविष्ट आहे, ज्यामुळे परदेशी केंद्रावरील अवलंबित्व कमी होईल. आत्मनिर्भर भारताशी सुसंगत ते देशांतर्गत संरक्षण सहभागाला प्रोत्साहन देते आणि भारताच्या स्वावलंबी टिकाऊ क्षमतांना बळकटी देते. भारताची वाढ. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये तिसरे स्थान. भारताने आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका आणि चीन नंतर तिसरे स्थान पटकावले आहे आणि 100पैकी 40 गुणांचा अधिकृतपणे प्रमुख शक्ती श्रेणीत प्रवेश केला आहे. लोवी इन्स्टिट्यूटने संकलित केलेला हा निर्देशांक 8 आयामांमध्ये 27 देशांचे मूल्यांकन करतो. आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, लवचिकता, भविष्यातील संसाधने, राजनैतिक प्रभाव, आर्थिक संबंध, संरक्षण नेटवर्क आणि सांस्कृतिक प्रभाव. भारताने आर्थिक क्षमता, भविष्यातील संसाधने आणि लष्करी क्षमतांमध्ये यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जी त्याची वाढती GDP, लोकसंख्याशास्त्रीय ताकद, तांत्रिक तयारी आणि संरक्षण आधुनिकीकरण दर्शवते. तर संरक्षण नेटवर्क, राजनैतिक आणि सांस्कृतिक प्रभाव यासारख्या क्षेत्रांमध्ये विकासाच्या संधी आहेत. आजची प्रश्नमंजुषा. ऑस इंडेक्स 2025, ज्यामध्ये INS सह्याद्री आणि HMS बल्लारत यांनी भाग घेतला होता, हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक प्रमुख द्विपक्षीय नौदल सराव आहे. हा सराव कोणत्या वर्षापासून नियमितपणे द्वैवार्षिक आधारावर आयोजित केला जातो? उत्तर आहे 2015. सुनावणीचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी समर्पित न्यायालयीन कक्ष स्थापन करणारा देशातील पहिला अनुसूचित जाती आयोग कोणत्या राज्यात अलीकडेच बनला आहे? उत्तर आहे पंजाब. जागतिक भूगर्भीय क्रियाकलापांच्या संदर्भात जवळजवळ 12,000 वर्षानंतर हॅली गुब्बी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला, ज्यामुळे उत्तर भारताकडे राखेचे ढग आले. दानाकिल डिप्रेशन मध्ये स्थित हा ज्वालामुखी कोणत्या आफ्रिकन देशात
आहे इथोपिया. 2025 मध्ये लष्कर प्रमुखांनी श्रीलंकेतील 1987 या भारतीय शांतता दलाच्या IPKF मोहिमेतील ऑपरेशन पवन दरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना पहिल्यांदाच श्रद्धांजली वाहिली. ही कारवाई मूलतः कोणत्या द्विपक्षीय कराराखाली सुरू करण्यात आली होती? उत्तर आहे भारत श्रीलंका करार 1987. 5 नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने देशांतर्गत संरक्षण उत्पादन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिले जहाज बांधणी स्वदेशीकरण आणि IT परिषद आयोजित केली होती. हा पहिलाच कार्यक्रम कोणत्या भारतीय शहरात आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे मडिकेरी. तारागिरी यार्ड 12653 हे अलीकडेच नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाला देण्यात आले. ते कोणत्या प्रमुख स्वदेशी युद्धनौका विकास कार्यक्रमाचा भाग आहे? हे वाढीव चोरी, ऑटोमेशन आणि बहुमिशन क्षमतेसाठी ओळखले जाते. प्रकल्प या प्रश्नाचं उत्तर प्रकल्प 76, प्रकल्प 28, प्रकल्प 17 की प्रकल्प 15 याचं उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायचंय मित्रांनो. ठीक आहे, आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये नवीन चालू घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेटचा YouTube चॅनल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.